अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोरात आहे. केवळ शरद पवारांच्या पक्षानेच नव्हे तर राष्ट्रवादी नेत्यांकडूनही एकत्रित येण्यावरती आतापर्यंत भर दिला गेला. शरद पवारांनी तर थेट 12 फेब्रुवारी ही तारीखही जाहीर करून टाकली होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेने राज्याच्या राजकारणामध्ये मोठं वादळ निर्माण झालं. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी विलिनीकरणाचे दावे खोडून काढत थेट रोखठोक भूमिका मांडली आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसने नेमलेल्या सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला देखील त्यांनी समर्थन दिलंय. चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती. कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? आता पवार साहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं, मला याची कल्पना नाही. आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही. तर अजित पवार साहेबांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं. सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी तो शपथविधी केला. त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी विलिनीकरणाच्या चर्चेला अर्थ नसल्याचं म्हटलं असलं तरी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी थेट दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांची शपथ घेऊन दावा केलाय. तसंच विलिनीकरण करायचं की नाही याचा विषय संपवत असून आता त्यांनी चेंडू राष्ट्रवादीच्या कोर्टात टाकलाय. आम्ही ज्या वेळेला चर्चा करत होतो आमच्यावर अजितदादाच होते, आता ते हयात नाही. मला वाटतं की आम्हाला त्याचं कुठलंही राजकीय भांडवल करायचं नाही. माणूस गेल्यानंतर खोटी शपथ तर घेऊ शकत नाही. अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं की वस्तुस्थिती आहे. अजितदादांनी आम्ही असं ठरवलं 8-9 तारखेला, 7 तारखेला निकाल लागल्यानंतर 8 तारखेपर्यंत थांबून 9 तारखेला दोन्ही पक्षाच्या बैठका 9-10 पर्यंत घ्यायच्या. लगेच आपण 12 तारखेला विलिनीकरण करायचं ही आमची चर्चा होती. आम्ही विषय मांडला, निर्णय घ्यायचा. जसं देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे निर्णय आता कोणी घ्यायचा आहे, त्या पक्षाच्या राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाच्या लोकांनी घ्यायचा आहे. त्यांना नाही वाटलं विलिनीकरण नाही करायचं तर नाही करायचं, करायचं तर ते चर्चा करतील. चर्चा करताना पवार साहेबांच्या उपस्थित चर्चा होईल. एकीकडे शरद पवार पक्षाच्या नेत्यांकडनं विलिनीकरणाच्या चर्चेचे दावे केले जात असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विलिनीकरणाची चर्चा अंत्यसंस्काराच्या वेळीच का काढली असा सवाल उपस्थित करत विलिनीकरणाबाबत माहितीच नसल्याचं सांगितलेलं आहे. खरं तर ती सुद्धा चर्चा अंत्यसंस्कार होण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने केली गेली हा प्रश्न कोणी विचारू शकेल. मी का विचारत नाही, का लगेच सुरुवात झाली चर्चा, कारण त्याच्यासाठी काय वेगळा विषयच नव्हता. आता आमचा इंडियामध्ये राहण्याचा निर्णय कायम राहील. या भूमिकेशी जे सुसंगत असतील ते निर्णय करतील. दादांनी आमच्यासोबत विलिनीकरणाच्या बाबतीतला आम्ही दर मंगळवारी बैठकीला देवगिरीला असताना सुद्धा कधी केली नव्हती. जाणीवपूर्वक काय मंडळी तोच विषय तेच वारंवार चर्चा करतायत. याच्यामध्ये सुनित्रा वहिनी आमच्या उत्तराधिकारी आहेत. जो निर्णय सुनित्रा वहिनी घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, प्रमुख व्यक्तींना, जबाबदार असलेल्या विधानसभेतल्या आमदारांना देखील तो निर्णय मान्य असेल. बरोबर दादांची चर्चा वहिनींबरोबर झालेली असेल ती वहिनींना फक्त माहिती आहे, आम्हाला कोणालाही माहीत नाही आणि आम्ही कोणी त्याच्यामध्ये सहभागी नव्हतो. त्यामुळे आम्ही त्यावर भाष्य करू इच्छित नाही. परंतु जी काही मर्जरची चर्चा होईल ती वहिनींबरोबरच होईल आणि वहिनीच या ठिकाणी आमच्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत, आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. त्या निर्णय घेतील, त्या जे निर्णय घेतील ते निर्णय आम्ही मान्य करू. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवारांनी अजित पवारांचं 13वं झाल्यानंतर सर्व गोष्टी मांडणार असल्याचं सांगितलं. तर जयंत पाटलांनीही विलिनीकरणाच्या चर्चेला दुजोरा दिलाय. विलिनीकरणाचा विषय अजितदादांच्याबरोबर आमची चर्चा चाललेली होती. अजितदादांच्या ज्या दिवशी गेले त्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं माझा त्यांचा जवळचा कसा संबंध आलेला होता, अलीकडे तर वाढलेला होता, हे सांगण्याचा उद्देश होता. त्याबद्दल मी एक पत्रकार परिषद काही दिवसानंतर घेईलच. बरेच काही डिटेल्स आहेत, त्या डिटेल्स आपल्या सर्वांसमोर आणि तुमच्या माध्यमातून लोकांसमोर नक्कीच मी त्या ठिकाणी आणेल. तर म्हणून 13वा
ज्या दिवशी होईल त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसमोर आम्ही त्या ठिकाणी आणू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी